नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की ते मुक्त दरवाजा खोलते तर समोर पोलीस असतात आणि मग ते सांगतात की आम्हाला तुमच्या घराची तलाशी घ्यायची आहे आणि तसं वॉरंट पण आमच्याकडे आहे। आता मुक्ता ते वॉरंट घेते आणि बघते तर त्यावरती घराची तलाशी घेण्याचं वॉरंट असतं आणि मग हे सगळं बघून इथे सागरही खूप आश्चर्यचकित होतो की असं अचानक पोलीस आपल्या घरी कसे काय आले आणि घराची तलाशी का घ्यायची आहे। त्यावरती आता पोलीस सांगतात की आमच्याकडे वॉरंट असल्यामुळे आम्ही तलाशी घेऊ शकतो आणि मग सर्वजण घरामध्ये घुसतात आणि सर्व पोलीस इकडचे तिकडे असं सगळीकडे शोध घ्यायला सुरुवात करतात। त्यामध्ये आता फॅमिली मेंबर सगळे खूप घाबरलेले असतात। मुक्ताला आणि सागरलाही समजत नसतं की हे नक्की काय चालू आहे। तर आता एक पोलीस इन्स्पेक्टर स्टोर रूममध्ये जातो आणि तिकडे ठेवलेल्या सामानाची तलाशी घ्यायला सुरुवात करतो। तर एका बॉक्समध्ये त्याला एक बॅग मिळते, ज्या बॅगमध्ये खूप सारी रक्कम असते, सोन्याचे बिस्किट्स, त्यानंतर सोनं असं सर्व काही असतो। मग ते पोलीस ती बॅग घेऊन बाहेर येतात आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सला ती बॅग दाखवतात। आता त्यामध्ये असलेलं सोनं आणि पैसेही ते दाखवतात आणि मग ते सांगतात की हे सोनं आणि रक्कम तुमच्या घरात मिळालेली आहे। आता हे बघून सागरही आश्चर्यचकित होतो की इतकी रक्कम सोनं आपल्या घरात कसं। त्यानंतर आता इन्स्पेक्टर सांगतात की सागर कोळी तुम्हाला अटक करण्यात येत आहे आणि मग ते सागरला घेऊन जातात। आता सागरला घेऊन गेल्यानंतर इकडे सावनी बघते आणि तिला तर खूपच आनंद होतो, कारण तिला हेच पाहिजे असतं आणि मुक्ता मात्र खूप धक्का बसलेला असतो की हे असं कसं झालं। आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।